रजोनिवृत्तीची माहिती सांगणारा आजचा हा 5वा व्हिडिओ आहे। रजोनिवृत्तीची सामान्य काळजी किंवा चिकित्सा काय करावी, घरगुती उपाययोजना काय करता येतील हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो ट्रीटमेंट किंवा घरगुती उपायांमध्ये योग्य आहार नियोजन म्हणजे नक्की काय, तर तुमचे असंतुलित हार्मोन्स समतोल करणारा आहार घेणं गरजेचं आहे। पोट भरल्याचं फिलिंग तर आलं पाहिजे, पण कमीत कमी खाल्लं गेलं पाहिजे असा आहार तुम्ही ठरवा। यासाठी तुमच्या डॉक्टरांची मदत जरूर घ्या। माझ्या पेशंटना मी आहाराबद्दल खालील टिप्स देते, ज्या आज आपल्या सर्वांबरोबर शेअर करते आहे। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे रात्रीचं लवकर जेवण करा। रात्री बाहेरचं खाणं किंवा हॉटेलिंग शक्यतो टाळावं। बाहेर खायची वेळ आलीच तर सॅलड किंवा स्टीम केलेले, ग्रिल केलेले किंवा बॉईल केलेले पदार्थ शक्यतो खावेत। फळं, सॅलड, एग व्हाईट हे तुम्ही खाऊ शकता। मैद्याचे पदार्थ खाऊ नये। डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकेटेड पाणी किंवा हर्बल टी पिणं। तळलेले पदार्थ टाळावेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्यतो बुफे जेवण टाळावं, कारण यात तुम्ही किती खाता याचा बरेच वेळेला आपल्याला अंदाज येत नाही। तुमच्या प्रकृतीला योग्य असा व्यायाम, योग्य ती आसनं, योग हे करावं। ताणतणावांचं नियोजन करण्यासाठी प्राणायाम, ध्यान, चिंतन याचा उपयोग होतो। आपले छंद जोपासावे। याच्या जोडीलाच तुमच्या प्रकृतीला योग्य असं वार्षिक पंचकर्म करणं खूप महत्त्वाचं आहे। योग्य रसायन चिकित्सा घेणं, योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतलेली झोप, याचबरोबर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधंसुद्धा घेऊन तुमची रजोनिवृत्ती सुखावह करू शकता। आयुर्वेदाच्या मदतीने आणि अर्थातच इव्हा हर्ब्सच्या माध्यमातून सौंदर्याची किंवा चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची हे पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघत रहा। डॉक्टर मंजिरी जोशी यांचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इव्हा हर्ब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा। याचबरोबर इव्हा हर्ब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची आपल्याला माहिती कळत राहील। आपल्या काही शंका असतील तर नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे, मला मेसेज जरूर करा। धन्यवाद।